तर हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अँड माय न्यू व्लॉग व्हिडिओ। तर आज 25 एप्रिल चाललो होतो थोडं फिरायला आपल्या गोविंद भाऊसोबत। तर चला चलतोय पुढं रोडनं, चला पुढं बघूया काय काय घडतंय। चला तर गाईज, मी आता आलेलो आहे वडवणीच्या जवळजवळ, म्हणजेच किलोमीटरच्या आसपास अंतरावर। चला तर बघूया वडवणीत गेल्यास काय काय घडतंय। तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे वडवणीच्या अहिल्यादेवी चौकात। तर अर्थात आलेलोच आहे वडवणीमध्ये। चला तर बघूया वडवणीमध्ये काय काय घडतंय अजून। तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे अण्णाभाऊ साठे चौक वडवणी येथे। तर गोविंद भाऊची मुलगी पिऊ ती थोडी आजारी असल्यामुळे आम्हाला तिला बाल रुग्णालयात घेऊन जायचं आहे। तर चला तर बघूया बाल रुग्णालय। तर मित्रांनो, इथं जरा थोडं थांबलो कारण की आमच्या गोविंद भाऊला जरा अर्जंट कॉल आलता, त्यामुळे इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात थोडा वेळ थांबलो। तर जाणारच आहात आम्ही बाल रुग्णालयात। तर चला। तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे रुग्णालयाच्या जवळ। तर बघूया आपण मध्ये जाऊन श्री दत्त साई बाल रुग्णालय। चला तर आता रुग्णालयाच्या पायऱ्या चढतोय, बघूया आपण। तर बाल रुग्णालय सध्या बंद दिसतंय इथलं। चला तर काय, तिथलं रुग्णालय बंद असल्यामुळं तिथं आम्ही विचारलं काही व्यक्तीला, तर एका व्यक्तीने सांगितलं की रुग्णालय कुठं दुसऱ्याच बाजूला टाकलेलं आहे, नवीन झालेलं आहे, इथं सध्या बंद आहे। तर आम्ही जातो सध्या तिकडंच, बघू आपण तिथे सुरू आहे का बंद। तर मित्रांनो, आता मी चाललेलो आहोत तेलगाव रोडला। तर इकडंच सांगितलेलं आहे आम्हाला त्या व्यक्तीनं बाल रुग्णालय। चला बघूया आपण आहे कुठं। तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत वडवणीच्या बाहेर तेलगाव रोडला। तर बघूया, इथे तर कुठं आसपास दिसत नाही आहे पुढं कुठं। तर चला बघूया आपण, दिसेलच। तर इथे नवीन दिसतंय रुग्णालय, पण हेच आहे का नक्की पाहू आपण। तर रुग्णालय हेच झालेलं आहे नवीन, श्री दत्त साई, हां हेच आहे, पाहिलं आहे आपण पाठीमागच। चला तर बघूया आपण, पिऊला घेऊन जाऊयात।
तर मित्रांनो, आता आपल्या पिऊची चेकिंग करतायत नर्स. तर थोडा वेळ बाहेर बसलेला आहे मी, बघूया काय काय करते. तर आता गाईज आपल्या पिऊची चेकिंग वगैरे झालेली आहे. तर दवाखान्याच्या बाहेर थांबलेलो आहोत आम्ही. गोविंद भाऊचा हा विचार आहे की आता नक्की जायचंय तरी कुठं. तर बघूया कुठं जायचंय. दवाखान्याची डिझाईन मस्त आहे राव. कोणाकोणाला मस्त वाटली कमेंट करून सांगता का मला. तर मित्रांनो, आता आम्ही दवाखान्यातून निघालात बाहेर. तर चालतो आता साठी चौकाच्या दिशेने वडवणी येते. चला, तर आता आम्ही ठरवलं आहे की गणपती पिंपणेरला जायचंय दर्शनासाठी. चला तर जाऊया आपण. तर मित्रांनो, आता आम्ही निघतच आहोत वडवणीच्या बाहेर हळूहळू घाट सावळीच्या मार्गाने. चला तर बघूया आपण पुढं काय काय घडतंय. चला. तर मित्रांनो, इथं आपल्या गोविंद भाऊचं अत्यंत महत्त्वाचं काम विसरलेलं आहे पाठीमाग वडवणीमध्ये. चला वापस जाऊया. तर मित्रांनो, त्यांचं थोडं बँकेमध्ये काम विसरलेलं होतं, त्यामुळं वापस जायचं आहे. कारण की पुन्हा पुन्हा वडवणीमध्ये येणं व्हायचं नाही असं त्यांना वाटतंय. छोटंसं काम आहे पण त्याचमुळं. तर चला तर जाऊया त्या बँकेमध्ये. तर आता आम्ही आलेलो आहोत रत्नसुंदर अर्बन या बँकेमध्ये. तर गोविंद भाऊचं काही काम होतं इथं, तर करता ते काम कंप्लीट. तर गोविंद भाऊ गेले ते बँकेत आणि मी बाहेरच पिऊसोबत बसलेलो होतो. पिऊला एक खाऊचा डब्बा दिलेला होता डॉक्टरांनी, ते खाऊ घालत होतो. तर बसलो पिऊपाशीच मी थोडा वेळ. गोविंद भाऊ येईपर्यंत बाहेरच बसलात आम्ही, पिऊ आणि मी. आता येतील मग येतील त्यांची वाट बघत बघत. तास झाला तरी काय त्यांचे यायचा पत्ता नाही. तर बघूया आपण कधी येतील. तर काही वेळ घातला मी आपल्या पिऊसोबत. तिच्यासोबत थोडा वेळ बसलो तिला खेळवत. पिऊसुद्धा खुश झाली आणि मी सुद्धा खुश थोडा वेळ. तर आता आम्ही आलेलो आहात वडवणीच्या बाहेर. उन्हाचं जरा प्रमाण जास्तच वाढलेलं आहे, खूप ऊन लागते. दुपारचे 1-1:30 वाजले असतील, वेळ काय पाहिलेला नाही. चला तर चाललेलो आहात आम्ही घाटसावळीच्या दिशेने. चला. तर मित्रांनो, मी आलेलो आहे आता आपल्या घाटसावळीमध्ये. तर आपल्याला इथून आता उजव्या साईडला टर्न मारायचा आहे आणि पिंपणेरला जायचं आहे आपल्याला. आज गणपतीचं दर्शन करू. आज शनिवार, आज चतुर्थी होती. चला तर मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता पिंपणेरमध्ये. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे थेट पिंपळनेरमध्ये. चला तर जाऊया आपण गणपतीच्या मंदिराकडे. चला बघू तिथं आपण काय घडतंय. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहात आता गणपती पिंपळनेरमध्ये गणपतीच्या मंदिरापाशी. चला तर घेऊया आपण दर्शनमध्ये जाऊन, नारळ वगैरे घेऊन जाऊया. तर आता नारळ वगैरे फोडलेला आहे बाहेरच मध्ये. आता दर्शन घेण्यासाठी जातोय. चला तर घेऊया दर्शन आपण. तर मित्रांनो, आता माझं दर्शन झालेलं आहे. तर बसलो थोडं बाहेरच गोविंद भाऊ आणि मी. नारळ वगैरे खाल्ला आणि बसला 2-4 मिनटं. तर मित्रांनो, आलात आम्ही बाहेर मंदिराच्या. तर इथं पिऊला थोडे काही खेळ घ्यायचे होते, ती रडू लागली म्हणून.
तर गोविंद भाऊ करतायत चूज की काय घ्यायचं नेमकं. तर चला बघूया काय घेतात. तर मित्रांनो आता खेळ वगैरे घेतलेत गोविंद भाऊंनी पिऊला. तर थोडी ताण लागली होती, पाणी वगैरे पेलो आणि आता जायचं थेट घरी आपल्या. तर आता चाललात आपल्या गाडीकडे. तर गाडीचं तर स्विच सुरूच दिसतंय कारण की गाडीला चावी राहिली होती जाता वेळेस. गनिमत कोणी गाडी नेली नाही आपली, गणपतीची कृपा आहे सगळी. तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही निघाला थेट घराच्या दिशेने सुरडी मार्गी कवडगाव येथे आपल्या गावी. चला तर इथे आपल्याला थोडा गोविंद भाऊ म्हणतात की ऊसाचा रस पिऊ दोघं. तर चला तर थांबू आपण गाडी तिथं. तर मित्रांनो आपल्या गोविंद भाऊला जरा फोटो काढण्याचा खूपच नाद आहे. तर ते बोलले की काढ एक आपला फोटो. तर हा एक काढलेला फोटो रस पिताना. तर गाईज आता निघालेला आहोत आम्ही, रस वगैरे पिऊन झालेलं आहे आपलं. तर निघालात आम्ही पिंपळनेरच्या बाहेर जातो सध्या. चला बघूया आपण पुढे काय काय घडते. तर मित्रांनो थोडं पेट्रोल टाकायचं होतं म्हणून आलात पेट्रोल पंपावर आपण पिंपळनेरच्या. चला तर टाकूया पेट्रोल आणि चलूया पुढे. तर गाईज इथून पुढं जरा खूप खराब रोड आहे आपल्याकडं, त्यामुळे मी इथून पुढं काही व्हिडिओ शूट करणार नाही. कारण की मोबाईलला धरू का मी स्वतः धरून बसू पंचायत पडेल. त्यामुळे भेटू आपण कवडगावमध्ये. A few moments later. तर मित्रांनो मी आता आलेलो आहे आपल्या कवडगावमध्ये. तर बघू शकता आपलं कवडगाव कसं आहे. काय वाटतं आपल्या गावाबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. कसं आहे आपलं गाव. झाडं वगैरे किती दिसत आहेत बघू शकता आपण. चला तर भेटूया आपण डायरेक्ट आपल्या घराकडे. तर मित्रांनो मी आलेलो आहे आता थेट आपल्या शेजाळ गल्लीमध्ये, अर्थात घरीच. तर मी आता खूप बेजार झालेलो आहे कारण की मला खूप महागात पडला आजचा प्रवास उन्हामुळे. तर चला मी घरी जातो आणि मस्त जेवण करतो. चला बाय. तर मित्रांनो कसा वाटला आपला आजचा व्लॉग. जर चांगला वाटला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. जरा भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.